नमस्कार. मराठी अपडेटमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे का? पूर्वीच्या महाराष्ट्रातील गावांची संपूर्ण अर्थव्यवस्था 12 बलुतेदार आणि 18 अरुतेदार या व्यवस्थेवर चालायची. 12 बलुतेदार म्हणजे गावाच्या दैनंदिन आणि शेतीच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करणारे कारागीर. यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, परीट, गुरव, जोशी, महार, मांग, कोळी आणि चौगुला यांचा समावेश होता. तर 18 अरुतेदार हे नैमित्तिक आणि पूरक सेवा देणारे होते. यामध्ये माळी, शिंपी, तेली, तांबोळी, साळी, सोनार, गोंधळी, घडशी, कलावंत, डवरी, तरार, भाट, ठाकर, गोसावी, खाटीक, धनगर, वाजंत्री आणि मुलाणा यांचा समावेश मानला जातो. या सर्वांना त्यांच्या सेवांच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून धान्य, अन्न किंवा इतर वस्तू मिळत असत. यालाच बलुतेदारी व्यवस्था असे म्हटले जात होते. आज ही व्यवस्था अस्तित्वात नसली तरी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील तिचे महत्त्व आजही कायम आहे. अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण पोस्टसाठी मराठी अपडेटला नक्की फॉलो करा.